हर्षवर्धन. सर, आमच्या बाबतीत म्हटलं तर प्रॅक्टिस हार्डच, सर्व खेळाडूंची हार्डच प्रॅक्टिस असते. आमची पद्धत अशी की आम्हाला जुन्या पद्धतीने पण प्रॅक्टिस करावी लागते, म्हणजे जोर बैठका काय झाल्या, आणि आताची पद्धत आहे की जिम प्रॅक्टिस म्हणजे वेट ट्रेनिंग हे पण करावं लागतं. आणि ज्या वेळेस कॉम्पिटिशन जवळ येईल त्यावेळेस आम्हाला आमची प्रॅक्टिस म्हणजे हळूहळू कमी करावी लागते. कारण ज्यावेळेस पूर्ण ताकदीने कुस्ती समोर खेळतो, जर आपण हार्डच प्रॅक्टिस करत राहिलो तर बॉडी तिथं कामच करणार नाही. त्यामुळे ज्या वेळेस कॉम्पिटिशन जवळ येईल, एक लास्टचे 8-10 दिवस एकदम हलकी प्रॅक्टिस, फक्त माइंड सेट करणं किंवा जे समोरच्या पैलवानाविषयी अभ्यास करणं, ह्याच गोष्टी लास्टला चालू असतात. आणि जो वर्षभराचा शेड्यूल आहे तो पूर्णपणे हार्डच असतो. म्हणजे कारण जर हार्ड केलं नाही तर असं आमच्यात म्हटलं जातं, जर तू आज 1000 जोर बैठक मारतोय तर समोरचा तुला बघून 1500 जोर बैठक मारतो. त्यामुळे वर्षभर आमची पूर्णपणे हार्डच मेहनत चालू असते. बाकी शेड्यूल जसं आमचे वस्ताद असतील काकासाहेब पवार ते सांगतात तसं त्या पद्धतीने चालू असतं. तर मंडळी, डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, अंडर-19चा जगज्जेता कर्णधार आयुष म्हात्रे आणि एक वेगळी वाट चोखाळणारी शरीरसौष्ठवपटू स्नेहा कोकणे पाटील, तीन क्षेत्रातले तारे आणि तारका. तुम्ही त्यांना स्वतः ऐकलं, त्यांची मेहनत तुम्ही ऐकलीत. मला वाटतं आणखी तुम्हाला फार काही सांगणे नगे. आपण इथंच थांबूया.